कोकणातला निसर्ग आणि भक्ती परंपरा यांचा सुंदर संगम असलेला अत्यंत दैवी असा अनुभव घ्यायचा असेल तर तो गणेशोत्सवात। चतुर्थी किंवा चवथ ही नावं किती छोटी वाटतात, पण या 3 अक्षरांमध्ये सामावली आहे ती कोकणवासियांची बाप्पावरची असीम भक्ती आणि निसर्गावरचं जीवापाड प्रेम। कोकणात जाणाऱ्या रेल्वेला असणारी तुफान गर्दी, मुंबई गोवा हायवेवरचे न संपणारे खड्डे आणि राजकारण्यांची दरवर्षी त्या संदर्भात येणारी आश्वासनं, अवघी मुंबईच कोकणात अवतरावी तसं होणारं ट्रॅफिक जाम आणि या सर्वांवर मात करत अगदी वेळेत आपल्या गावी पोहोचणारे चाकरमानी, सारं काही थक्क करणारं आहे। बाप्पांचं आगमन, त्याची दररोज होणारी पूजा, आरती, तसंच वेगवेगळ्या प्रकारचा नैवेद्य, सूरतालांच्या संगतीनं होणारी बाप्पांची भक्ती हे अक्षरशः वर्णन करण्याचे नाही तर अनुभवण्याचे विषय आहेत। बाप्पांची आरास करताना त्यात होणारा पाना फुलांचा फळांचा वापर यालाही एक परंपरा आहे, शास्त्र आहे। यात निसर्गाचा आदर आहेच, पण त्याहीपेक्षा औषधी वनस्पतींचा वापर एक नवी संजीवनी देणारा आहे। अवघ्या कोकणात चतुर्थीत जसा भक्तीचा जल्लोष असतो तो जगाच्या पाठीवर कुठंही पाहायला मिळणार नाही। कोकणातली ही चवथ कोकणवासियांना बरंच काही देऊन जाते, पण या वर्षीची चवथ कोकणवासियांना एक अनोखी भेट देणार आहे। ती भेट म्हणजे हॅलो सिंधुदुर्ग हे नवं चॅनल। ब्रेकिंग आणि बातम्या यांच्या पलीकडे जाऊन कोकणातल्या परंपरा, संस्कृती, लोककला, खाद्यसंस्कृती, जैवविविधता, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कोकणवासियांचा प्रवास आणि मुख्य म्हणजे या कोकणचं खरं वैभव म्हणजेच निसर्ग जपणाऱ्या व्यक्तिमत्वांचं कार्य जगात पोहोचवण्याचं काम हे चॅनल करणार आहे। कोकणच्या लाल मातीतले जे अनेक पैलू जगासमोर आले नाहीत ते उलगडण्याचा अत्यंत चांगला प्रयत्न करणारं हे चॅनल असेल। कोकणवासियांचा मुंबईला जाणारा लोंढा थांबवण्यासाठी इथंच उद्योग आणि रोजगार मोठ्या प्रमाणावर निर्माण करता येतील याचा मंत्र देणारं हे चॅनल असेल। म्हणूनच ही चवथ सर्व कोकणवासियांसाठी अत्यंत शुभ आणि समृद्धी देणारी असेल, कारण बाप्पांच्या आशीर्वादानं आणि सर्व कोकणवासियांच्या अतूट प्रेमामुळं आपल्या सर्वांच्या भेटीला येतंय आपल्या काळजातलं कोकण दाखवणारं आणि आपल्या काळजाला हात घालणारं नव्या विचारांचं दमदार चॅनल हॅलो सिंधुदुर्ग।